नमस्कार मंडळी, मी कौतुक दळवी स्वागत करतो तुमचं आपल्या सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला लालबागकर कौतुक ब्लॉग्स। तर सर्वप्रथम तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुमचे वर्ष सुख आणि समृद्धीने आणि भरभराटीने जावो ही प्रार्थना। तर मंडळी, आज फायनली तो दिवस आलाय आणि आज आपण चाललो आहोत उज्जैन येथे महाकालयांच्या दर्शनाला। तिकडनं आपण ओंकारेश्वरालाही जाणार आहोत। तर हा आपला दौरा उज्जैन आणि इंदोर याचा असणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ अखेरपर्यंत पहा, खूप सारी माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मी देणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ अखेरपर्यंत राहा आणि व्हिडिओमध्ये असेच बनून राहा। चला तर मग वेळ न घालवता आपण निघूया महाकाल उज्जैन येथे दर्शनाला। तर मंडळी, तुम्ही बघू शकता आपली गाडी लोड झालेली आहे फुल सामानाने। आणि ते बघा, स्मृती आहे, चेतन आहे आणि आमचे नेहमीचे ट्रॅव्हल पार्टनर आहे ते चेतन आडिवरेकर आणि त्यांची फॅमिली। आणि ते कर्तव्य बघा, आय कर्तव्य आणि अंशिका आहे आणि रसिका काहीतरी विसरली आहे तर ती आणायला गेली आहे। तर आता आम्ही निघणार आहोत इकडनं। वाजले 7:22। बघूया, आता रात्रीची वेळ आहे त्यामुळे काही दृश्य दाखवता येणार नाहीत, पण तरी बघू, आपण जेवढ्या इन्फॉर्मेशन तुम्हाला देता येतील तेवढं देऊ। फायनली रसिका आली आहे। काय विसरलेलं? पाणी। चला तर मग निघूया आता ना। बोला हर हर महादेव। तर आपण लालबागवरनं गाडी सोडली आहे आणि ठाण्याच्या दिशेने चाललो। ठाणेवरनं जो नाशिकचा रोड आहे, नाशिक मुंबई आग्रा हायवे, त्या हायवेलाच आपण राहायचं आहे। तो कुठेही सोडायचा नाहीये, कारण का तोच आपल्याला सरळच्या सरळ इंदोर आणि उज्जैनला पोहोचवणार आहे। पहिला ब्रेक झालाय आमचा। आम्ही पोहोचलो ठाण्याला आणि इथे थोडा चहा नाश्ता केला। गाडी बघू शकता तुम्ही, एकदम पॅक झालेली आहे। अंशिका आणि कर्तव्य फुल साथ देत आहेत आम्हाला। आता अजून मोठा प्रवास बाकी आहे। तर मंडळी, फायनली सेकंड हॉल्ट झालाय आमचा आणि आम्ही आता जेवणासाठी थांबलोय इथे। तुम्ही बघू शकता मागे मराठा फाईन डाईन रेस्टॉरंट आहे। हे आपलं नाशिक मुंबई जो हायवे आहे त्याला लागूनच आहे, दर्यासागर हॉटेलचं नाव आहे। तर थोडं आता इथे जेवण करूया आणि पुढचा प्रवास लगेचच सुरू करूया। जास्त वेळ नाही घालवायचा, कारण का आपल्याला उद्या सकाळी पोचायचं आहे उज्जैनला। तर मंडळी, फायनली आपलं जेवण झालेलं आहे आणि पोट भरलेलं आहे असं मस्तपैकी। आणि आता वाजलेत, किती वाजलेत? 11:15। आता 11:15 आम्ही इकडनं प्रवास सुरू करतोय परत। आणि आता आम्ही ठरवलंय नॉनस्टॉप थोडं जायचं। मजा येते ना दे ताई? तू काय घेतलीये? काय घेतलंय तू? जेली? कुठे चाललोय? कसं होतं स्मृती जेवण? तर कसं वाटलं रसिका जेवण? जेवण कसं होतं? हा, आणि तुमच्या आईला पण सांगा। रसिकाने चपाती आणि भाजी पण आणलेली, ती पण आम्ही इथे खाली, खूप उपयोगाची ठरली ती छोट्यांसाठी। आणि मस्तपैकी आमचं जेवण झालंय। हे नाशिक हायवेलाच आहे हॉटेल दर्यासागर आणि इकडचं फूड एकदम चांगलं होतं, मस्त होतं। तर तुम्ही जर येत असाल या रोडनी उज्जैनला जायला किंवा नाशिकला जायला तर नक्की या हॉटेलला व्हिजिट द्या। चला आता पुढचा प्रवास आपण चालू करूया आता लगेच। काय बोलतोय? बोला हर हर महादेव। तर मंडळी, आपण लालबागला भरलेलं CNG आणि आता पहिल्यांदा इथे CNG भरलंय आपण नाशिकमध्ये। तर थोडी गर्दी होती आणि भेटला मला CNG इथे। आता मालेगावला आहे पुढे, तिथे भरू आणि धुळ्याला पण आहे। तर जेवढा आपल्याला CNG भेटेल तेवढा आपण भरत जाऊ। तर मंडळी, रात्रीचे वाजले 3 आणि आम्ही आता पोचलो धुळ्याला आणि थोडा चहाचा ब्रेक घेतलाय। सगळे चहा पितात आणि करतोय। बाबू उठला, अंशिका झोपली आहे। थोडा चहाचा ब्रेक घेतला रिफ्रेशमेंटसाठी आणि इकडनं आता अवघे किती अजून 300-350 किलोमीटर आहे ना? 300-350 किलोमीटर अजून बाकी आहे आपलं डिस्टन्स कव्हर करायचं। तर बघू आता किती वेळ लागतोय तो। आम्ही थांबत चाललो आहोत, आमचे जरा छोटे आहेत म्हणून। अजून एक माहिती द्यायची होती, तुम्ही जर रात्रीचे निघाल तर तुम्हाला खरंच खूप चांगला रस्ता मिळेल आणि ट्रॅफिकही मिळणार नाही।
जेणेकरून तुमचा एकदम प्रवास एकदम असा आरामात होईल. कारण का आम्हाला खूप चांगला रोड भेटला आणि अजिबात ट्रॅफिक नव्हती रोडला. तर रात्रीचं निघा जर तुम्हाला उज्जैनला किंवा इंदोरला जायचं असेल. आम्ही लालबागवरून 7:30 वाजता निघालेलो, पण आम्हाला इथे मुंबईमध्ये तर तुम्हाला माहिती आहे ट्रॅफिक असतं, तर ट्रॅफिक भेटलंच. पण इथे पुढे आल्यावर एकदम सुसाट रोड होता. तर फायनली सकाळ झालेली आहे, तुम्ही बघू शकता सगळीकडे उजाडलेलं आहे. आणि आमचा तिसरा हॉल्ट आहे. इथे नाश्ता करायला थांबलोय आम्ही हॉटेल प्रगतीमध्ये. तुम्ही बघू शकता माझ्या पाठचा नजारा किती मस्त आहे आणि एकदम असं क्लायमेट चिल्ड आहे ना इथे, एवढं थंड आहे. आता वाजलेत सकाळचे 7. तर थोडं गाडी पळवलेली आम्ही आता मध्ये आणि नॉनस्टॉप इथपर्यंत आलो. आता हार्डली 200 किलोमीटर बाकी आहे. बघा स्मृती पण आहे इथे. हाय. खूप थंडी आहे, खूप थंडी आहे. सगळ्या आपल्या मेंबर्सनी बघा विंडशीटर वगैरे घातलेलं आहे, स्वेटर वगैरे. हाय कर्तव्य. तर एकंदरीत आता आम्ही इथे नाश्ता करायला थांबलोय. बघूया मेनूमध्ये काय आहे. त्याला विचारलंय तर तो बोलला की मेदूवडा सगळं आहे नाश्त्याचं सामान, मेदूवडा, डोसा, उपमा, शिरा. तर आपण आता ते खाऊया फटाफट आणि इकडनं लवकर निघूया. आणि चैतन्य वगैरे इथे इडली ऑर्डर केली आहे आणि आपली इडली आली आहे गरमागरम. छान आहे, दिसायला तरी छान आहे. टेस्ट करून बघ कशी आहे, मस्त आहे. तर चेतन आणि रसिकाने हॉटेलमध्ये बसायचं न ठरवता इथे बाहेरच बसायचं ठरवलं आहे आणि या क्लायमेटमध्ये या गरमागरम मेदूवडा खायचं ठरवलं आहे त्यांनी. मस्त आहे. मेदूवडा खायला. मेदूवडा खाणार का? मस्त वातावरण आहे पण एकदम थंड थंडगार. आणि आपली ऑर्डर आतमध्ये आली आहे, आपण आत चाललो आहोत. ते आपला मेदूवडा रेडी आहे. स्मृती आणि करतोय. बाबा काय पाहिजे तुला? हा देणार तुला. चल ये. तर बघा इथे मस्तपैकी आपला मेदूवडा अरेंज झालेला आहे. सो फायनली सूर्यदेव आपले आलेत. आपल्या सूर्यदेवांचं आगमन झालंय. तुम्ही बघू शकता मस्त असं सिनेरी वाटतंय. हा हायवे आपला मुंबई आग्रा आणि त्याच्या मधोमधच आपल्याला सूर्यदेव दिसत आहेत. सृष्टि के जन्म से भी पहले तेरा वास था. ये जग रहे या ना रहे, रहेगी तेरी आस्था. क्या समय क्या प्रलय, दोनों में तेरी महानता, महानता, महानता. सीपियों की ओट में मोतिया हो जिस तरह. तर मंडळी धुकं बघा, वाजलेत 8:40 सकाळचे. पण ते क्लायमेट बघा एकदम थंडीवाला क्लायमेट आहे एकदम. मंडळी हे आहे चेकपोस्ट. आपण फायनली मध्य प्रदेशमध्ये एंटर झालो आहोत. तेरे सामने है झुका, मेरे सर पे हाथ रखते. मंडळी कसा वाटला प्रवास आतापर्यंतचा? एन्जॉय करताय ना? हो, महादेवाचा आशीर्वाद आहे. महादेवाचा आशीर्वाद आहेच आणि आपल्याला गाडीने पण बरीच साथ दिली आहे आणि लहान बाबूंनी पण आपल्या बरीच साथ दिली आहे. तर आता आपण थेट पोहोचणार आहोत हॉटेलमध्ये. पहिले चेक इन करू, थोडं फ्रेशअप होऊ आणि मग तिकडनं महाकाल यांच्या दर्शनाला जाऊ आपण. तर मंडळी मी जे तुम्हाला आता हे हॉटेल दाखवलं ते महाकालेश्वर मंदिरापासून अवघ्या 5-10 मिनिटावर आहे आणि खूप सोयीस्कर आहे हॉटेल. हे गेस्ट हाऊस टाईप, रूम्स पण चांगले आहेत आणि इकडनं तुम्ही 5 मिनिटाच्या अंतरावर महाकालेश्वरचं मंदिर आहे, तुम्ही दर्शन इझिली घेऊ शकता. तर मंडळी फायनली आम्ही सगळे फ्रेशअप झालो. तुम्ही बघू शकता स्मृती, चेतन आणि रसिका
हंशिका पण एकदम हंशिका हाय आणि कर्तव्य. सो आम्ही सगळे फ्रेश झालो आहोत आणि आता चाललो आहोत काल भैरव आणि महाकालेश्वर यांच्यावर दर्शनाला. दूसरों के वास्ते तू सदैव ही जिया. तर आपण आता पाहतोय सांदीपनी आश्रम, जिथे श्रीकृष्ण भगवाननी शिक्षा घेतली होती आणि आपण आता इथे आज जाऊया आणि पाहूया हे सांदीपनी आश्रम. द्वंद्व दोनों लोक में विषामृत पे था छिड़ा, अमृत सभी मैं बांट के प्याला विष का तूने खुद पिया. नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा जय त्रिलोकनाथ शंभु हे शिवाय शंकरा. नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा रुद्रदेव हे महेश्वरा. नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा जय त्रिलोकनाथ शंभु हे शिवाय शंकरा. नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा रुद्रदेव हे महेश्वरा. रुद्रदेव हे महेश्वरा. रुद्रदेव हे महेश्वरा. शंकरा भोलेनाथ शंकरा जय त्रिलोकनाथ शंभु हे शिवाय शंकरा. नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा रुद्रदेव हे महेश्वरा. सृष्टि के जन्म से भी पहले तेरा वास था, ये जग रहे या ना रहे रहेगी तेरी आस था. क्या समय क्या प्रलय दोनों में तेरी महानता महानता महानता. सीपियों की ओट में मोतियां हो जिस तरह मेरे मन में शंकरा तू बसा है उस तरह. तर आता आपण पोचलो आहोत मंगलनाथ मंदिर. इथे उज्जैन मधलं जे मंगलनाथ मंदिर फेमस आहे त्या मंदिरात आपण पोचलो आहोत. अर्थ क्या निरर्थ क्या जो भी है सभी तेरा, तेरे सामने है झुका मेरे सर पे हाथ रख तेरा. नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा जय त्रिलोकनाथ शंभु हे शिवाय शंकरा. नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा रुद्रदेव हे महेश्वरा. तर मंडळी आता आम्ही कालभैरवचं दर्शन करायला चाललो आहोत. कालभैरवचे मंदिर आहे. कर्तव्य आहे बघा, हाय करतोय आणि मागे स्मृती चालते. रसिका आणि चेतन पुढे आहेत. असं बोललं जातं की कालभैरवचं दर्शन पहिलं करायला लागतं, त्यानंतरच आपलं महादेवांचं म्हणजे महाकाल जे आहेत उज्जैनमध्ये त्यांचं दर्शन करायला लागतं, कारण का ते राजा आहेत उज्जैनचे. तर इथे कसे धागे बांधलेले आहेत भक्तांनी, ज्यांनी ज्यांनी जे नवस केले होते त्यांनी इथे असे धागे बांधलेले आहेत बॅरिकेड्सना.
सो फायनली दर्शन आपलं झालेलं आहे मंडळी. कसं वाटलं चेतन दर्शन घेऊन? छान वाटलं. चेतन रसिका कसं वाटलं दर्शन घेऊन? तुला स्मृती? तर आपलं एकंदरीत आता दर्शन झालं आहे आणि आता आपण चाललो महाकाल इथे महाकालेश्वर मंदिरात महाकाल यांचं दर्शन घ्यायला. तर फायनली मंडळी आता आम्ही महाकालेश्वर मंदिरात आलो आहोत. असं म्हटलं जातं की पहिलं उज्जैनमध्ये जे कालभैरवचं मंदिर आहे त्याचं दर्शन घेतलं जातं आणि त्याच्यानंतरच महाकालेश्वर बाबांचं दर्शन घ्यायला आता आम्ही आलो आहोत आणि ते घेतलं जातं. तर आता आम्ही चाललो आहोत महाकालेश्वर मंदिरात. चला तर तुम्हालाही दाखवतो आणि तुम्हालाही दर्शन देतो महाकालेश्वर महाराजांचं. तर मंडळी हे बघा इथे VIP चं काउंटर आहे आणि तुम्ही इकडे VIP पास काढून 250 रुपये फी आहे त्याची. VIP पास काढून तुम्ही डायरेक्ट दर्शन घेऊ शकता महाकालेश्वर बाबांचं. तर इथे आपण जे तिकीट काढले ते इथे साईन करतात, परत रिव्हेरीफाय करतात आणि इकडनं आपल्याला आत सोडतात. सोमेश्वराय शिव सोमेश्वराय हर हर भोले नमः शिवाय. सोमेश्वराय शिव सोमेश्वराय हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय. असे आहे मंडळी. फायनली तो क्षण आलाय आणि आम्ही आता गाभाऱ्याच्या जवळच आहोत, एकदमच जवळ आहोत. तुम्ही बघू शकता. विश्वेश्वराय शिव विश्वेश्वराय हर हर भोले नमः शिवाय. कोटेश्वराय शिव कोटेश्वराय हर हर भोले नमः शिवाय. कोटेश्वराय शिव कोटेश्वराय हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नमः शिवाय. तर मंडळी तुम्ही बघू शकता हे आहे महाकाल लोक. हे असं खूप फिरण्यासाठी आहे इथे आणि नेमकं रात्रीतच यायचं आहे इथे तुम्हाला जर आलात तर महाकालेश्वरच्या दर्शनाला. मस्तपैकी असं हे महाकाल लोक बनवलं आहे. तर मंडळी हे महाकाल लोक महाकालेश्वर मंदिरापासून कनेक्टेड आहे. म्हणजे तुमचं दर्शन झालं महाकालेश्वर मंदिरामधनं तुम्ही बाहेर पडलात की लगेचच बाजूलाच याचा गेट आहे महाकाल लोकला एंट्री करायचा. तर मंडळी फायनली आमचं दर्शन झालेलं आहे आणि खूप असं बरं वाटतंय आणि मस्त वाटतंय. स्मृती कसं वाटतंय तुला? खरोखरच मंडळी खूप एकदम मन प्रसन्न आणि मन भरून आलं आहे एकदम. एक असे पॉझिटिव्ह वाईब्स आणि एक वेगळीच वाईब्स आहे आतमध्ये टेम्पलमध्ये. तर खूप मजा आली आपल्याला हे दर्शन घेताना. तर आता मी हा ब्लॉग इथेच एंड करतोय. आपला नेक्स्ट पार्ट येणार आहे तो आहे ओंकारेश्वर मंदिरचा. तर तुम्ही तोही नक्की पहा. घेतो मी तुमची रजा आता. तोपर्यंत बाय बाय.